Here, hello everyone. Today we are going to learn the prose section, that is section 1. And in this section, first lesson 1.1, An Astrologer's Day. This lesson is written by R.K. Narayan. The writer R.K. Narayan, that is Rishipuram Krishnaswamy Narayan Swamy, that is R.K. Narayan. फुल नेम ऑफ द रायटर R.K. नारायण हे लक्षात घ्या मालगुडी डेजसाठी प्रसिद्ध आहेत आणि 1961 साली त्यांना जे अवॉर्ड मिळालेलं आहे साहित्य अकादमी अवॉर्ड, हे अवॉर्डसुद्धा घेणारे ते फर्स्ट इंडियन म्हणतो आपण नॉवेलिस्ट म्हणूया आपण. अँड ही इज बेस्ट नोन नॉवेलिस्ट among Indian English writers. He is the author of 40 novels, 5 volumes. This is the information for R.K. Narayan. What about his literary work? Short stories and number of travelogues. म्हणजे काही प्रवास वर्णनं शॉर्ट स्टोरीज त्यांनी लिहिलेले आहेत. He also wrote his memoir, My Days. काही अविस्मरणीय असे त्यांनी म्हणतो आपण घटना लिहिलेल्या आहेत. आता हा जो त्यांचा व्हॉल्यूम प्रसिद्ध झाला हा 1975ला झालेला आहे. हिअर नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी. मालगुडी हे इमॅजिनेटिव्ह टाउन त्यांनी क्रिएट करून त्यामध्ये रिअलिस्टिक कॅरेक्टर्स लक्षात घ्या सेट केलेले आहेत. दॅट इज दिस टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. हिज स्टोरीज आर ग्राउंडेड इन कंपॅशनेट ह्युमॅनिझम अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड द एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. म्हणजे त्यांच्या रायटिंगमध्ये तुम्हाला दिसलं असेल की एक ऑर्डिनरी लाईफ आहे, म्हणजे लोकांचं जे सर्वसामान्य जीवन म्हणतो आपण त्यातले काही इन्सिडेंट त्यांनी इथं दिलेले आहेत त्यांच्या स्टोरीमध्ये. आता हा जो आपला स्टोरी फॉर्म दिला आहे आपल्याला ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, हा सुद्धा त्या पद्धतीचाच आहे. हिज स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय अ सिम्पल स्टाईल अँड सटल ह्युमर. आता थोडंफार म्हणतो आपण आयरॉनिकल रायटिंग आहे R.K. नारायण यांचं. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 by the Michigan State University Press. These include Swamy and Friends, The Bachelor of Arts, then The Dark Room, Astrologer's Day, Other Stories, Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for the Mahatma, The Guide, and the many other books. This is the writing when he introduced in we are called abroad. His novel The Guide won him the Sahitya Academy Award in 1961, the most coveted literary honor in India. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique इंडियननेस अँड सिम्प्लिसिटी. तर त्यांच्या रायटिंगबद्दल त्यांनी स्पेशलिटी काय दिली आहे बघा. आयरॉनिकल आहे, युनिक फॉर्म आहे, एक प्रकारे म्हणतो आपण त्यांच्या रायटिंगमध्ये युनिकनेसही आहे, इंडियननेस आहे, सिम्प्लिसिटी आहे. आयरॉनिकल फॉर्म म्हणजे थोडक्यात म्हणतो आपण उपरोधिकपणा, जे काही वेळेला रिॲलिटीमध्ये म्हणतो आपण उपरोधिक जे विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. रिअलिस्टिकनेस आहे त्यामध्ये. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पेक्युलरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. हिज स्टाईल इज ग्रेसफुल. आता फॉर एक्झाम्पल काही टिपिकल वर्ड्स दिलेत बघा. इंडियननेस असेल, सिम्प्लिसिटी असेल, आयरॉनिकल फॉर्म असेल किंवा ह्युमन रिलेशनशिप अतिशय सिम्पल वेमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेत. इलेगन्स आहे, सिम्प्लिसिटी आहे. ओके, सी द ॲक्च्युअल लेसन ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिष. आता ज्योतिषाचा दिवस असं जरी टायटल फॉर्म असलं तरी त्यामध्ये आता ज्योतिषाच्या कुठल्या पद्धतीची ॲक्टिव्हिटी आहे, त्याचं नेचर कसं आहे तो फॉर्म दिलेला आहे. त्याच्या अगोदर आपण जरा आईस ब्रेकर्स फॉर्मबद्दल डिस्कशन करूया. दॅट इज फर्स्ट ॲक्टिव्हिटी, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ असा फॉर्म वापरलेला आहे बघा. म्हणजे ह्यामध्ये पेंटिंग अँड ड्रॉइंग लिहिले आहे, सिंगिंग लिहिले आहे, डान्सिंग, ॲक्टिंग. म्हणजे तुमचं ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे की जी तुमची पॉवर होते लक्षात घ्या, की तुम्ही इंटरेस्टिंगली त्यामध्ये वर्क करता.
ओके, व्हाय डू यू फील सो. आता त्यामध्ये तुम्ही आता फॉर एक्झाम्पल एखाद्याची डान्सिंग हॉबी आहे किंवा स्ट्रेंथ आहे म्हणूया आपण, तर ती कशा पद्धतीनं तर एक्सप्रेसिव्ह आहे, एक्सप्रेस करू शकता. कुकिंगमधून एन्जॉय मेकिंग फूड. काहींना सिंगिंगमध्ये असतो की एक चांगल्या पद्धतीचा आनंद मिळतो त्यांना सिंगिंगमधून. ड्रीम करिअर बघा, कमर्शियल आर्टिस्ट, कार्टूनिस्ट, सिंगर, डान्सर अँड शेफ. म्हणजे थोडं करिअर फॉर्ममध्ये कुठल्या पद्धतीच्या स्ट्रेंथ ते का म्हणजे का फिलिंग होतं तुम्हाला तशा पद्धतीनं, आणि ड्रीम किंवा करिअर त्यामध्ये कुठले आहेत. सेकंड, द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ द व्हिलेज, टाउन, सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स सेल्स देअर वेअर्स, डिस्कस विथ युअर पार्टनर व्हरायटी ऑफ द ॲक्टिव्हिटीज लोकल मार्केट. आता लोकल मार्केटमध्ये कशा पद्धतीनं ॲक्टिव्हिटीज असतात तर वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणतो इक्विपमेंट्स, आर्टिकल्स असतात त्यामध्ये सेलिंगला. तर ग्रोसरी आहे, फ्लावर्स, टॉयज, फुटवेअर, क्लोथ्स आहेत, युटेन्सिल्स आहेत. एक प्रकारे परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स म्हणतो आपण. काही जादूगार असतात बघा, काही स्नेक चार्मर्स असतात की जे त्या डोलीमध्ये स्नेक्स घेऊन येतात आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीनं लोकांना एंटरटेन करतात. अशा पद्धतीच्या ह्या डिफरंट ॲक्टिव्हिटीज मार्केट एरियामध्ये घडत असतात. नेक्स्ट, इन अ व्हिलेज, टाउन, सिटी इट इज अ क्वाईट कॉमन साईट टू सी अन ॲस्ट्रॉलॉजर सिटिंग बाय द रोड साईड अँड हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स. आता रोड साईडला काही वेळेला तुम्ही बघितलं असेल की एक केज असतो, त्या केजमध्ये एक पॅरट असते आणि काही त्याचे इक्विपमेंट्स असतात. आपल्याला इझिली अंडरस्टँड होतं हा ॲस्ट्रॉलॉजर आहे, म्हणजे हा ज्योतिषशास्त्र आहे. बघा, पॅरट्स, कार्ड्स, ॲब्स्क्युअर चार्ट्स, नोटबुक्स, पिक्चर्स, पाल्मेरी रायटिंग, शेल्स. काही ज्योतिषाचं ज्ञान असलेले किंवा ज्योतिषाचे लिखाण असलेले म्हणतो आपण एक ताडपत्री किंवा आपण थोडंसं अशा पद्धतीचं पाल्मरी रायटिंग असतं, शेल्स असतात, कवड्या असतात. म्हणजे हा फॉर्म कसं दिला, ज्योतिषाकडे असणारे जे इक्विपमेंट्स आहेत ते मटेरियल थोडक्यामध्ये. Then there are certain unreasonable beliefs among people living in our society. Certain common events are linked with superstitions. List such events, discuss the superstitions linked with them and the mean of their eradication. आता ह्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं म्हणतो आपण त्याच्या विरुद्ध म्हणजे एक अंधश्रद्धा, आणि अंधश्रद्धाचे लक्षात घ्या काही लॉसेस पण आहेत की त्याला काउन्सिलिंग केलं पाहिजे, त्याच्यावर कशा पद्धतीनं आपण मात केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल त्यांनी जे दिलेलं आहे, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. काही वेळेला मांजर रस्ता लक्षात घ्या क्रॉस करतं, दिस इज सुपरस्टिशियस. आपण म्हणतो बॅड लक आहे किंवा गुड ओमेन नाही येतो. देन गिफ्टिंग हँकरचिप्स लीड्स टू कॉरल. एखाद्याला रुमाल प्रेझेंट देणं हे सुद्धा लक्षात घ्या ऑफ सिक्युअर किंवा गुड ओमेन मानलं जात नाही. हिकअप्स समवन थिंकिंग ऑफ यू. म्हणजे काही वेळेला उचकी लागते बघा, त्यातून सुद्धा एक थिंकिंग एक्सप्लेन केलं जातं. ब्रेकिंग मिरर 7 युअर बॅड लक. दॅट इज 7 इयर्स बॅड लक असं म्हटलेलं आहे की फुटलेला आरसा वापरला तर बॅड लक होतं. बॉरोइंग ऑइल, आयर्न आर्टिकल्स बॅड लक. जे एखाद्याकडून तेल उसणं घेणं हे सुद्धा एक बॅड ओमेन आहे, लक्षात घ्या. म्हणजे सुपरस्टिशियस फॉर्म दिलेला आहे. ज्योतिषशास्त्राबद्दल म्हणतो आपण काही इक्विपमेंटची माहिती यामध्ये विचारलेली आहे. म्हणजे ॲक्च्युअल लेसनमध्ये अशा पद्धतीचेच इन्सिडेंट्स आहे. स्टोरी इंटरेस्टिंग आहे बघा. सी द फर्स्ट पॅरा. An astrologer's day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of palmary writing. His forehead was resplendent with scared ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual looking for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted
The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers, that is something we have called, एक प्रकारे रंगवलेलं कपाळ किंवा एक स्टुपिड वेडसर म्हणतो आपण व्यक्तीचे डोळेसुद्धा एक प्रकारे अतिशय सुंदर, म्हणजे त्याचं जे आउटफिट होतं लक्षात घ्या, त्याने अशा पद्धतीने क्रिएट केला होता की लोक त्याच्याकडे काय होत होती, अट्रॅक्ट होत होती. हिअर which streamed down his cheeks. Even a half-wit eyes would sparkled in such a setting. To crown the effect, he owned a saffron-colored turban around his head. This color scheme never failed. People were attracted to him. The bees are attracted to the cosmos or dahlia stalks. Dahlia stalks, that means एक प्रकारे फुलाचं नाव आहे, लक्षात घ्या, डेलिया फूल किंवा कॉस्मॉस फूल. म्हणजे मधमाशा जसं कॉस्मॉस फूल किंवा डेलिया फुलाकडे अट्रॅक्ट होतात, तसे कस्टमर लक्षात घ्या त्याच्याकडे आकर्षित होताना दिसत होते. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड कॉस्मॉस ऑर डेलिया स्टॉक्स. ही सॅट अंडर द बग्स ऑफ द स्प्रेडिंग टर्मेंट ट्री which flanked a path running through the town hall park. It was a remarkable place in many ways. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. Here in first para we have said the description of that outfit of astrologers. Okay, म्हणजे कशा पद्धतीनं ॲस्ट्रॉलॉजर्सचं आउटफिट आहे, किंवा एक प्रकारे आपण म्हणतो ज्या पद्धतीच्या क्वालिटीज एखाद्या ॲस्ट्रॉलॉजर्समध्ये पाहिजेत तशा क्वालिटीज असणारं हे व्यक्तिमत्व होतं, पर्सनॅलिटी होती. म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटी त्याची काय होती की नित्यनियमाप्रमाणे तो दुपारी मिड डे म्हटलेला आहे, दॅट इज इन आफ्टरनून पिरियड, त्यानं त्याची ती झोळी किंवा बॅग उघडली, सगळं सामान बाहेर काढलं. तर त्या सामानामध्ये लक्षात घ्या जे दिलेलं आहे, कावरी असेल, कावरी दॅट मीन्स कवड्या, एक प्रकारे डिफिकल्ट टू अंडरस्टँड असा वर्ड दिला आहे बघा, ऑब्सिक्युअर. म्हणजे पीस ऑफ क्लोथ्स जे होतं का नाही, चौकोनी तुकडा, तो एक प्रकारे गूढ आकृती असणारा होता, जे इझिली वी डू नॉट अंडरस्टँड, दॅट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. मायस्टिक असं एक वर्ड दिला आहे बघा, MYSTI, मायस्टिक, दॅट मीन्स वी हॅव कॉल्ड अतिशय मॅजिकल म्हणतो आपण, गूढ. काही वर्ड्सचे मिनिंग ते पण तिथं दिलेत बघा ब्ल्यू फॉर्ममध्ये. हिअर व्हर्मिलियन, दॅट इज सिंदूर असा वर्ड दिला आहे बघा, व्हर्मिलियन मीन्स शेंदूर. हिअर स्पार्कल्ड, दॅट मीन्स शायनिंग. रिस्प्लेंडंट म्हणजे एक प्रकारे इम्प्रेसिव्ह असं होतं. त्याचं जे फोरहेड होतं लक्षात घ्या, म्हणजे कपाळ, ते अतिशय तेजस्वी होतं. हिअर एनहान्स्ड हा फॉर्म दिला आहे बघा, ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड. म्हणजे एक प्रकारे त्याच्या कपाळावर जे लक्षात घ्या अतिशय तेज असल्यासारखं होतं, लोक जास्त अट्रॅक्ट होत होते. म्हणजे एक प्रकारे त्याने फुलाकडं जसं भुंगा आकर्षित होतो किंवा मधमाशी, तसे कस्टमर त्याच्याकडे अट्रॅक्ट होत होते. आणि अशा प्रकारे हा मनुष्य एका चिंचेच्या झाडाखाली बसलेला होता, फांद्याखाली तो बसलेला होता. आणि ते नेहमीच रेग्युलर ॲक्टिव्हिटी होती. त्यांनी टाऊन हॉलचा पार्क दिला आहे बघा, दॅट इज टाऊन हॉलच्या पार्कच्या बॉर्डर लाईनला, दॅट इज कडेला बसलेला होता. आणि अतिशय क्राऊडी एरिया होता तो, मार्केट एरिया होता. Increasing crowd was always moving up and down this narrow road from morning till night. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine sellers, sellers of stolen hardware, junk magicians, and above all an
ऑक्शिनियर ऑफ चीप क्लोथ. आपण म्हणतो का नाही जुन्या कपड्याचा बाजार, म्हणजे तो एक वर्ड दिलेला आहे त्यांनी की अनेक प्रकारचे व्यवसाय उद्योगधंदे तिथं चालत असे. तो मार्केट एरिया अतिशय क्राऊडी होता, लक्षात घ्या, पूर्ण तुडुंब भरलेलं. मग औषधाची दुकानं असतील, लोखंडी वस्तू भंगार असेल की जे विकले जातात, त्यामध्ये जादूगर असेल, आणखीन स्वस्त कपड्यांचा लिलाव म्हणतो आपण, दॅट इज ॲन ऑक्शिनियर ऑफ चीप क्लोथ्स हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे. आता ह्यामध्ये इतके व्यावसायिक किंवा बिझनेस पर्सन जोरजोराने ओरडायचे. संपूर्ण शहरात त्या दिवसभर गर्दी असायची आणि जोरजोरात ओरडत. त्यामध्ये एक आता शेंगदाणे विकणारं पर्सनसुद्धा दिलं आहे बघा. हिअर डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. नेक्स्ट टू हिम द व्हेसिफेरसियसनेस केम अ व्हेंडर फ्राईड. बघा आता हा जो वर्ड दिला आहे मार्जिन लाईनमध्ये दिला असेल बघा, व्हेसिफेरसियसनेस, दॅट मीन्स लाऊडली क्रिएट अ नॉईज फॉर्म, जोराने ओरडणे. हिअर सी दिस, बीइंग अ लाऊड अँड नॉईझी, दॅट इज व्हेसिफेरसियसनेस. केम अ व्हेंडर टू फ्राईड ग्राउंडनट. आता हो कशासाठी ओरडत होता, तर ज्या भाजलेल्या शेंगा होत्या त्या शेंगा विकण्यासाठी तो बसलेला होता. त्याने फ्राईड असं म्हटलं म्हणजे भाजलेले तळलेले शेंगदाणे, आणि रोज त्या मालाला एक वेगळी मजेशीर अशी नावं द्यायचं तो. हो का, त्याला आता त्याने एक दिवस काय नाव दिलं बघा, फ्राईड ग्राउंडनट जे होते. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे, कॉलिंग अ बॉम्बे आईस्क्रीम. काही वेळेला काय म्हणायचा, बॉम्बे आईस्क्रीम वन डे, अँड अदर नेक्स्ट डे दिल्ली आमंड. काही वेळेला दिल्लीचे काय म्हणायचा, बदाम. नेक्स्ट वी असे अँड ऑन द थर्ड डे राजाज डेलिकसी. बघा काही वेळेला राजाची खास मेजवानी. अँड सो ऑन द फोर्थ अँड पीपल फोक्ड टू हिम. आणि दॅट इज व्हाय हिज creating we have called canvassing and advertising for his product. Many persons attracted to him, that is they came to him. ती फ्रेज वापरली बघा त्याने, फोक्ड टू हिम असा वर्ड दिला आहे, दॅट इज केम टू हिम. अ कन्सिडरेबल पोझिशन ऑफ धिस क्राऊड डायल्ड, दॅट मीन्स कंडक्टेड और मॅनेज्ड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. आता ही बरीच गर्दी होती, त्यातली काही गर्दी ज्योतिषाच्या तिथं पण असायची, म्हणजे तिथं पण काय करायची, रिंगळायची. दॅट इज कंडक्टेड और मॅनेज्ड बिफोर ॲस्ट्रॉलॉजर्स टू. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सकेटेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ द फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबाव द ग्राउंडनट हीप नियर बाय. आता ज्योतिषशास्त्राच्या शेजारी शेंगदाणेवाला होता, दॅट इज ग्राउंडनट व्हेंडर, आणि त्याचा जो दिवा होता, लक्षात घ्या, त्या दिव्याच्या उजेडात तो एक प्रकारे काय करायचा, आपला धंदा करायचा. आणि ह्या ठिकाणाला लक्षात घ्या एक प्रकारचं मॅजिक फॉर्म असल्यासारखं होतं. दॅट इज हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट. एन्चॅन्टमेंट दॅट मीन्स मॅजिकल इफेक्ट ऑर चार्म. एक प्रकारे जादुई ॲटमॉस्फिअर असल्यासारखं तिथं होतं, तो ज्योतिषशास्त्र बसलेला होता तिथं. ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. बघा नगरपालिकेने तिथं काही कुठल्या दिव्यांची सोय केलेली नव्हती, परंतु दुकानांच्या दिव्यामुळे ती जागा थोडीफार उजळून निघत होती. काही गॅसचे दिवे होते. मग ते ग्राउंडनटचा जो व्हेंडर होता, त्याचा दिवा होता, त्याच्या उजेडात हा ज्योतिषी आपला बिझनेस स्टार्ट करत होता. हिअर द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट्स. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स. बघा काही गॅसच्या दिव्यांचा तो आवाज येत होता, फुसफुस असा आवाज येणं, दॅट इज हिसिंग. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. बघा काहींनी खांबावर उघड्या मशाली लटकवलेल्या होत्या इन द नाईट पिरियड. बघा काही जुन्या सायकलीवरचे दिवे लावलेले होते, दॅट इज सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स, सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प, अँड वन ऑर टू लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. बघा
ज्योतीसारखे जी माणसं काही होती, व्यावसायिक होती, ती स्वतःच्या दिव्याशिवाय आपलं काम चालवत होती. म्हणजे इतरांच्या जे व्यवसाय होते, इतर व्यावसायिक, त्यांनी जे दिवे लावले होते त्यांच्याच प्रकाशात लक्षात घ्या हे लोक बिझनेस स्टार्ट करत होते. म्हणजे अशा पद्धतीचा क्लेवरनेस होता त्या ज्योतिषशास्त्राच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. one or two like the astrologers managed without lights of his. It was bewildering crisscross of light. बघा, जो प्रकाश किरण असेल किंवा एक प्रकारे लाईट्समध्ये लक्षात घ्या आपले जे हे असते, एक प्रकारे शेड्स असते, ती हालत असते. म्हणजे तो थोडंसं म्हणतो आपण विस्मयकारकच ॲक्टिव्हिटी होते. त्याला तो वर्ड दिला आहे बघा त्याने, बिविल्डरिंग. इथं मिनिंग दिलं आहे बघा, कन्फ्युजिंग और बॅफलिंग, म्हणजे विस्मयजनक, गोंधळात टाकणारं. लाईट रेजेस अँड मुव्हिंग शॅडोज, दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर्स व्हेरी वेल. आणि हे लक्षात घ्या, ह्या ॲस्ट्रॉलॉजर्सला काय होत होतं, सूट होत होतं. कारण का त्याची म्हणतो आपण बिझनेसची ती सोय झाल्यासारखी होत होती. अचानक सावल्या फिरणे इकडं तिकडं, म्हणजे त्या प्रकाश किरणामुळे. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स. बघा, ज्योतिष बनण्याचा त्याचा हेतू नव्हता त्या पर्सनचा, लक्षात घ्या. त्याला एक रिझन आहे, पुढं आपल्याला ते अंडरस्टँड होणार आहे स्टोरीमध्ये, की तो एक प्रकारे डीप नॉलेजचा ॲस्ट्रॉलॉजर्स नव्हता, डिग्री घेतलेला ॲस्ट्रॉलॉजर्स नव्हता. त्याला एक फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट टू बी दॅट लिस्ट इंटेंडेड टू बी ॲस्ट्रॉलॉजर्स वेन ही बिगॅन लाईफ अँड ही न्यू नो मोर व्हॉट वॉज गोईंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोईंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. बघा, म्हणजे स्वतःच्या आयुष्यात पुढं काय घडणार आहे हे ज्याला माहीत नाही, तो दुसऱ्याच्या आयुष्यात लक्षात काय घडणार आहे हे कसं सांगू शकेल, नाही सांगू शकणार. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice and shrewd. बघा, म्हणजे त्याच्या म्हणजे ती एक धूर्त, लक्षात घ्या, त्याची एक ॲक्टिव्हिटी होती किंवा एक अंदाज एक्सप्रेस करण्याची खूबी म्हणूया आपण. गेसवर्क जे होतं का नाही त्याचं, ते करेक्ट होतं, लक्षात घ्या. त्याला त्यानं ते स्टडी प्रॅक्टिस केल्यासारखं होतं. All the same, it was much an honest man's labor as any other. He deserved the wages he carried home at the end of the day. त्याचा सराव किंवा अभ्यास अंदाजातला जास्त होता, आणि त्यामुळं काय होत होतं, कुठलाही प्रामाणिक माणूस आला की त्याचे ते कष्ट होते, आणि त्या कष्टानं तो, लक्षात घ्या, त्याला ज्या पद्धतीनं फसवायचा, आणि दिवसाअखेरीस त्याची काही जी कमाई होत असेल त्याला तो त्याचं मेहनतीचं फळ मानायचा, आणि तो घरी घेऊन जायचा. ओके, हिअर वी स्टॉप नाव.